प्रगती पुस्तकात मी नापास अशा बातम्या जिव्हारी लागणाऱ्या आहेत. मी नापास असूच शकत नाही. मी जनतेसाठी झोकून देऊन काम करणारा असल्याने अशा बातम्या देऊ नका असे आवाहन यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी प्रसार माध्यमांना केले आहे. 2021 मध्ये आपल्यावर झालेल्या आरोपानंतर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. चौकशीत आपल्याला क्लीन चिट सुद्धा मिळाली असेही संजय राठोड म्हणाले. नमस्कार, जय महाराष्ट्र. गेल्या काही दिवसापासून माझ्या बाबतीत प्रगती पुस्तकात नापास, पत्ता कट, संजय राठोड यांना डच्चू अशा बातम्या टीव्ही चॅनेल्सवर दाखवण्यात येत आहे. खरे पाहिले तर एकनाथरावजी शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत आणि ते मंत्रिपदाविषयी जो निर्णय घेतील तो अंतिम राहील. पण तरीही मीडियामधील बातम्या, त्यातील भाषा बघून मनाला वेदना होतात. मी 1993 पासून शिवसेनेत काम करतो आहे. कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसताना एक सामान्य शेतकरी कुटुंबात मी आलो असताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी शिवसेना शाखा प्रमुख पासून माझी राजकीय वाटचालीला सुरुवात केली. त्यानंतर उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख अशी वाटचाल करीत असताना तब्बल 18 वर्ष मी शिवसेना जिल्हा प्रमुख पदावर कार्य केलेले आहे. त्यानंतर 2004 साली तत्कालीन काँग्रेसच्या मंत्र्यांना हरवून मी पहिल्यांदा आमदार झालो आणि त्यानंतर 2009 असेल, 2014 असेल, 2019 असेल व आता 2024 म्हणजे लागोपाठ 5व्यांदा मी आमदार झालो. प्रत्येक निवडणुकीत माझी मतं वाढलेली आहेत आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सुद्धा मला 1,44,000 मतं मिळालेली आहेत, जी यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त आहे. 2014 साली मला महसूल राज्यमंत्री, 2019ला वनमंत्री, 2022ला अन्न औषध प्रशासन मंत्री व 2023ला मृद व जलसंधारण मंत्री म्हणून मी काम केलेलं आहे. मतदारसंघात व जिल्ह्यात शेकडो कोटीचे विकासात्मक प्रकल्पासाठी मी निधी खेचून आणलेला आहे. मी ज्या बंजारा समाजाचा आहे त्या समाजाचे श्रद्धास्थान पोहरादेवी येथे जवळपास 720 कोटी रुपयाची कामे सुरू आहेत. त्यात बंजारा विरासत हे वास्तू संग्रहालय हे भारतातील सर्वात चांगले वस्तू संग्रहालयापैकी एक आहे. आमचे दैवत सेवालाल महाराज मंदिर हे भव्य स्वरूपात साकार होत आहे. त्याचबरोबर सामकी माता मंदिर, जेतालाल महाराज मंदिर, रामराव बापू समाधी मंदिर, पर्यटनासाठी बॉटनिकल गार्डन व अंतर्गत रस्ते, भक्त निवास ही सर्व कामे वेगाने सुरू आहेत. यासाठी मला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले. महसूल राज्यमंत्री म्हणून मी काम करत असताना अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न मी केला. वनमंत्री म्हणून महत्त्वाचे निर्णय घेतले. नवीन निर्णयाच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं काम केलं. अन्न औषध प्रशासन मंत्री म्हणून सुद्धा महत्त्वाचे निर्णय मी घेतले. तसेच मृद व जलसंधारण विभागात सुद्धा चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न केला. मी माझ्या कार्यकाळात हे सर्व काम केलेलं आहे. यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात सुद्धा मी चांगले काम केलेले आहे. पक्ष संघटनेसाठी मी मंत्रिपदावर असताना विदर्भ, यवतमाळ हे एकमेव खऱ्या अर्थानं त्या भागामध्ये काम करत असताना जिल्हा परिषद निवडणूक आम्ही जिंकली. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचा झाला. जिल्ह्यातील 16 पैकी 6 पंचायत समिती शिवसेनेकडे सभापती म्हणून होत्या. 6 नगरपंचायत पैकी 3 नगराध्यक्ष व जिल्ह्यातील 10 नगरपालिकापैकी जवळपास 5 नगराध्यक्ष शिवसेनेचे झाले होते. या काळामध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत सुद्धा दोन्ही वेळा शिवसेना तिथे जिंकली. 2दा विधान परिषदेचा आमदार आम्ही शिवसेनेचा निवडून आणलं. लोकसभा निवडणुकीत सुद्धा 2014, 2019ला शिवसेना जिंकली. 2024ला उमेदवारी काही कारणाने उशिरा घोषित झाल्यामुळे वेळ थोडा कमी मिळाला व आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही, परंतु तरी 5 लाखाच्या वर मते आम्हाला मिळाली. ह्याचबरोबर आरोग्य, शिक्षण, रोजगार, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा आम्ही 5ही वर्ष काम करत राहतो. मी माझ्या राजकीय कार्यकाळात सदैव काम करीत आलो आहे.
माझी खऱ्या अर्थानं जनता दरबार म्हणजे समाधान शिबिर विषयी लोक आपल्याला सांगतील की मी अनेकदा पहिल्या दिवशी सकाळपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत शेवटचा माणसाचं समाधान झाल्याशिवाय उठलो नाही। मी आपल्याकडे हे यासाठी सांगतो आहे की मीडियामध्ये ज्याप्रमाणे प्रगती पुस्तकात मी नापास ह्या बातम्या दाखवत आहे ती बाब मनाला लागते आहे। मी नापास असूच शकत नाही, कारण मी निरंतर जनतेसाठी काम करीत आलो आहे। मंत्री पदावर काम करताना देखील आठवड्यातून 4 दिवस मी मतदारसंघ जिल्ह्यासाठी व जनतेसाठी दिलेले आहेत। तेव्हा माझी मीडियाला व विविध टीव्ही चॅनल्सला विनंती आहे की मी प्रगती पुस्तकात नापास अशा बातम्या आपण कृपा करून देऊ नये, कारण झोकून देऊन काम करणाऱ्याला हा शब्द जिवारी लागतो। माझ्यावर 2021ला एक आरोप झाला, त्या चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून मी स्वतःहून राजीनामा दिला होता। एप्रिल 2022ला महाविकास आघाडी सरकारमध्येच त्या प्रकरणाची चौकशी झाली व मला क्लीन चिट मिळाली। त्यानंतर माझ्यावर कोणतीही चौकशी सुरू नसल्याचे व कोणताही पोलीस FIR नसल्याने मला माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी पुन्हा मंत्री केले। मी पुन्हा मंत्री झाल्यावर गेल्या 2.5 वर्षात माझ्यावर कोणताही आरोप नाही, भ्रष्टाचाराचा आरोप नाही, माझ्यावर कोणताही वादग्रस्त वक्तव्य मी केलं त्यामुळे मला नापास होण्याचा प्रश्नच येत नाही असे माझे मत आहे। या उलट मी पुढाकार घेऊन पूर्ण केलेल्या बंजारा विरासत ह्या वास्तू संग्रहालयाचे काम इतके दर्जेदार आहे की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांना या वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पणाला आग्रहाने आणले। माननीय पंतप्रधानांनी या कामाचं कौतुक केलं। मी त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। गेल्या 2.5 वर्षात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री माझे काम पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात 5 वेळा आले। प्रधानमंत्री महोदय 2दा माझ्या यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात आले। मीडियामध्ये मला नापास वादग्रस्त दाखवल्या जात आहे। जर हे खरे असते तर ही सर्व मंडळी माझ्या आमंत्रणावर आली असती का? मला हे सर्व मंडळी मंचावर असताना प्रास्ताविक व भाषण करण्याची संधी मिळाली असती का? माझ्या मागण्या ह्या सर्व वरिष्ठांना पूर्ण केल्या असत्या का?